आजी, हो एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला कळवलं बी नाही. बाळा, तुला काय आणि कसं कळवणार होते मी? तू इतकं छान यश मिळवून आनंदाने गावाला गेली होतीस. तिथे पोचल्या पोचल्या तुला तुझ्या आजोबांबद्दल कळलं. त्या धक्क्यातून तू सावरतेस ना सावरतेस तोवर तुझी आई तुला अचानक सोडून गेली. तू स्वतःच एवढ्या दुःखात होतीस. ह्या इथल्या गोष्टी सांगून मी तुला कसा त्रास देणार होते? आजी हो, असं काय बोलतायत? तुमची आणि आजोबांची काळजी करणं हे माझ्यासाठी त्रासाचं नाही. मला कवा असं वाटणार बी नाही. आजोबा, आजोबा इकडे बघा की मी आलोय. आजोबा, तुमची कमळी घरी आल्या. ऐकताय ना हो तुम्ही? आजोबा, आता तुम्हाला लवकर बरं व्हायचंय. हा, सगळ्यांना हसताना खेळताना बघायचं की नाही. सगळ्यांसंग गप्पा मारायच्यात, माझ्या संग गप्पा मारायच्यात. माझी पूर्ण खात्री आहे, आई तुळजाई तुम्हाला लवकरच बरं करेल. काका, आजी, नेमकं झालं तरी काय होतं? काय कळलं का? तपास लागला कोण होतं याच्या मागं? पोलिसांचं असं म्हणणं आहे की कदाचित हा अपघात असावा. पण आम्हाला काही ते पटलेलं नाहीये. आम्ही पोलिसांना तपास चालूच ठेवायला सांगितलंय. आणि मग डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टर म्हणतात की नक्की काहीच सांगता येणार नाही. हे कदाचित उद्या सुद्धा बरे होतील किंवा कदाचित काही वर्ष सुद्धा लागतील. नाही, मग आपण असंच म्हणायचं का आजोबा लवकरच बरे होणार. माझा देवावर पूर्ण विश्वास. ते आजोबांना लवकरच बरं करणार. होय की नाही आजोबा? लई मज्जा करायची आपल्याला. अंगणात आपण कसं चहा प्यायचो. आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण लई मज्जा करू अंगणात पहिल्यासारखं.